आहे मित्रांनो, आज गेल्या 15 वर्षापासून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुसा महाराष्ट्रामध्ये विविध गडकिल्ल्यावर काम करत आहेत। तसेच तुम्ही बघा की नाशिक जिल्ह्यामध्ये पण आपल्या सह्याद्रीच्या दुर्ग सेवकांनी व सह्याद्री प्रतिष्ठानने विविध गडकिल्ल्यावर काम केलेलं आहे। तसेच हा कसमादी विभाग आश्रम मालेगाव जवळ असणारा किल्ले कांक्राळा येथे 15 महिन्यापासून येथे एक संवर्धनाची मोहीम चालू होती। ती पण एक मंदिर, हनुमानाचे मंदिर स्थापन करण्यासाठी। तर आपल्या सह्याद्री दुर्ग सेवकांनी अफाट कष्ट करून येथे एक हनुमानाचे मंदिर भव्य दिव्य स्थापन केलेले आहे। तर चला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो की सर्व भव्य दिव्य सोहळ्याची रूपरेषा। तर चला मित्रांनो, क्षमा असावी, तुम्ही मागे भाग 1 क्रमांक बघितलाच असेल, तर हा भाग 2 क्रमांक तुमच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये मला जरा उशीर झाला, पण मी तुम्हाला 2 भागमध्ये दाखवतोय की सह्याद्रीच्या दुर्ग सेवकांनी जसे नाशिक जिल्ह्यातील व कसमादी विभागातील कसे सह्याद्रीच्या दुर्ग सेवकांनी अफाट कष्ट करून एक हनुमानाचे मंदिर कसे उभे केले व हा भव्य दिव्य सोहळा त्याची रूपरेषा मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवतो। तुम्ही बघा, याच ठिकाणी 14 एप्रिल रोजी रविवार सकाळी ठीक 8 वाजता किल्ले कांक्राळा येथे मालेगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी भव्य दिव्य सोहळा व तसेच भव्य दिव्य पालखी मिरवणूक व भव्य दिव्य आपल्या हनुमान मंदिर सोहळा पण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। तर त्यातील रूपरेषा बघा, याच ठिकाणी भव्य दिव्य हनुमान मंदिर जीर्णोद्धार सोहळा व तसेच या ठिकाणी महाराजांच्या पालखीचे पण नियोजन चालू आहे। तर तुम्ही बघा व्हिडिओमध्ये आपले सह्याद्रीचे दुर्ग सेवक कसे पालखीचे नियोजन करत आहेत, तर बघा तुम्ही। तर हे बघा, याच ठिकाणी महाराजांच्या पालखीचे पण नियोजन चालू आहे। आपले सुधीर सर, सह्याद्रीचे दुर्ग सेवक सुधीर सर, शिंदे सर व चेतन सर हे बघा तुम्ही पालखीचे नियोजन करत आहेत। तर बघा तुम्ही। तसेच पुढे नाश्त्याची पण व्यवस्था चालू आहे। तर बघा तुम्ही, आपले सह्याद्री दुर्ग सेवकांसाठी नाश्त्याची इथं पोहेची व्यवस्था चालू आहे। तर बघा तुम्ही, तसेच दुपारी जेवणाचं पण नियोजन असेल। तर बघा, आपले सह्याद्री दुर्ग सेवकाचे आपल्या आचार्यांसाठी सहकार्य करत आहेत। बघा तुम्ही, हे बघा, आता याच ठिकाणी आपले सह्याद्री दुर्ग सेवक नाश्ता करत आहेत। जय शिवराय मित्रांनो, असेच आपले सह्याद्रीचे दुर्ग सेवक अफाट कष्ट करून आपल्या तर आपले थोडीशी बोला सर, कृष्णभाऊ आपल्याला माहिती देत आहेत। बघत असाल जवळजवळ 15 महिन्यापासून सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक या किल्ले कंक्राळावर मारेगाव तालुक्यातील एक अपरिचित असा किल्ला होता। त्या कंक्राळावर त्यांना हनुमानाचं मूर्ती निदर्शनास आली, पण त्यावर छत नव्हतं व्यवस्थित। तर 15 महिन्यापासून त्या दुर्गसेवकांनी रात्रंदिवस कष्ट करून एक छोटंसं आणि छान असं मंदिर या कंक्राळा किल्ल्यावर उभारलेलं आहे। त्या मंदिराचा आज 14 एप्रिल 2024 रोजी एक जीर्णोद्धार सोहळा सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने पार पडतोय। या सोहळ्यामध्ये जर आता आपण बघत असाल, सकाळी आता 8 वाजलेत, नाश्त्याचं नियोजन चालू आहे। त्यानंतर पालखीची मिरवणूक आपल्या कंक्राळा किल्ल्याच्या पायथ्याशी जे गाव आहे त्या गावामधनं पालखीची मिरवणूक होणार आहे। त्यानंतर वर किल्ल्यावरील मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा पार पडणार आहे। त्यानंतर श्रमिक सर जे आहेत आपले गुरुवर्य, त्यांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना लाभणार आहे। त्याचबरोबर इथे मर्दानी खेळ आणि जेवणाचं पण नियोजन आहे। हे सगळं तुम्ही ब्लॉगमध्ये बघणारच आहे। धन्यवाद। धन्यवाद। आता तुम्ही किल्ले कांक्राळा गावामध्ये पालखीचे नियोजन व तसे मिरवणूक काढण्यात आली। त्या ठिकाणी आपले संस्थापक श्री श्रमिक सर पण उपस्थित होते व सह्याद्रीचे दुर्ग सेवक मोठ्या संख्येने या ठिकाणी, तसेच गावचे ग्रामस्थ पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीसाठी उपस्थित होते। चला पुढे बघा।
छत्रपती शिवाजी महाराज की जय या नावाचा जय जय घोष या कंत्राळी किल्ले गावात करण्यात आला. तसेच भव्य दिव्य पालखी सोहळा पण मोठ्या उत्साहात काढण्यात आला. तसेच गावाचे ग्रामस्थ पण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर बघा तुम्ही पुढे आपले कसे ग्रामस्थ तसेच गावचे सरपंच गावाचे ज्येष्ठ ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते. बघा तुम्ही आपले सह्याचे दुर्गसेवक कसे गावातील ग्रामस्थांना पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीला मान देण्यात आला. तर बघा तुम्ही तसे गावचे ग्रामस्थ पण आपल्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. तसेच गावातील तसेच सह्याद्री सेवक आपल्या पालखी सोहळ्याच्या मोठ्या संख्येने आनंद महोत्सव साजरे करत आहेत. तर बघा तुम्ही असेच आपले सह्याद्री सेवक अफाट कष्ट करून मोठमोठ्या उत्साहाने आपले सह्याद्रीचे दुर्गसेवक सोहळे साजरे करत असतात. बघा तुम्ही गावामध्ये भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. तसेच भव्य दिव्य मिरवणूक झाल्यानंतर किल्ल्यावर आपले कसे सह्याद्री दुर्गसेवक वर चढत आहे व तेथेच आपल्या हनुमानमध्ये जीर्णोद्धार सोहळा तसेच भंडाराचे उधळण करायचे आहे. तर चला तर आपण आता आपले किल्ले वर चढायला सुरुवात करत आहोत. बघा तुम्ही आपले सह्याद्री दुर्गसेवक कसे किल्ल्यावर हे आपले एक ब्लॉगर आहे अथर्व भाऊ तसे आपले सह्याद्री दुर्गसेवक आहेत. तर बघा तुम्ही चला आता आपण किल्ले वर चढत आहोत. खालून वर सह्याद्री दुर्गसेवक वर येत आहेत. बघा तुम्ही ढोल ताशांच्या गजरामध्ये आपल्याला भव्य दिव्य सोहळा साजरे करायचा आहे. हनुमानमध्ये जीर्णोद्धार सोहळा भव्य दिव्य साजरा होणार आहेत. चला असेच आपल्या नाशिक जिल्ह्यातील तसेच विविध विभागात आपले आहे सह्याद्री दुर्गसेवक स्मार्ट सिटी आता आपण सर्व सह्याद्री दुर्गसेवक किल्ले कांकड्यावर जात आहेत. ऊन पण जरा जास्त होतं पण काय उन्हात आणत आपले सह्याद्री दुर्गसेवक कधी हार मानत नाही. ऊन असो वारा असो किंवा पाऊस असो आपले सह्याद्री दुर्ग अफाट कष्ट करत असतात. ते तुम्ही बघतच असतात. तर चला आता आपण बघा आपल्या सह्याद्रीच्या दुर्गसेवकांना अफाट कष्ट करून एक हनुमानाचे मंदिर कसे उभे केले आहे. तर तो जीर्णोद्धार सोहळा बघायचा आपल्याला. चला तसेच आपले सह्याद्रीचे संस्थापक श्रमिक सर पण या ठिकाणी उपस्थित आहेत.
चला हे बघा तुम्ही संकटमोचन हनुमान मंदिर, त्याचे आपले सह्याद्री सेवकांनी उभे केलेले आहेत. तर बघा तुम्ही हे आपले सह्याद्री संस्थापक श्रमिक सर. तर हे बघा, चला आता मी तुम्हाला हनुमान मंदिर जीर्णोद्धार तसेच हनुमान मंदिर दाखवतो. हे बघा तुम्ही आपले सह्याद्री दुर्ग सेवकांनी अफाट कष्ट करून हनुमानाचे मंदिर असे तयार केलेले आहेत. तर बघा तुम्ही हे बघा हनुमानाचे मंदिर व हनुमानाची मूर्ती असं एकदम भव्य दिव्य सजवलेले आहेत आपले मंदिर. बघा तुम्ही हे बघा. तसेच या ठिकाणी शनी देवाची पण एक मूर्ती उभी केलेली आहे. हे बघा तुम्ही. तसेच आपले संजय श्रमिक सर या ठिकाणी पुढील नियोजनाविषयी चर्चा करत आहेत. तसेच नाशिक जिल्ह्यातील विविध गडकिल्ल्यांवर संवर्धनाविषयी आपले सह्याद्री दुर्ग सेवक चर्चा करत आहेत. तर बघा तुम्ही येणाऱ्या काळामध्ये भव्य दिव्य तसेच संवर्धनाचे काम झालेले आहे, त्याचविषयी चर्चा करण्यात आली. तर बघा तुम्ही. तसेच आता बघा तुम्ही भव्य दिव्य भंडाऱ्याचे उधळण करण्यात येणार आहे. तर चला.
जय श्रीराम. तर तसं तुम्ही बघितलं असं सह्याद्री दुर्ग सेवकांनी अफाट कष्ट करून हनुमानमध्ये जून 2016 व बंडऱ्याचे उधळण करण्यात आले. तसेच या ठिकाणी मालेगावमधील असले श्रीराम पथक प्रात्यक्षिक खेळ या ठिकाणी आपल्याला सादर करतात. तुम्ही बघा कसे प्रात्यक्षिक खेळ खेळले जात आहेत. तर बघा श्रीराम पथक कसे खेळ खेळत आहेत. तर बघा तुम्ही असेच प्रात्यक्षिक खेळ आपल्याला सादर करत आहेत. तर सह्याद्रीचे दुर्ग सेवक तसेच कांक्राळे गावातील ग्रामस्थ पण मोठ्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर बघा तुम्ही असेच खेळ श्रीराम पथक सादर करत असतात. अफाट कष्ट करून हे खेळ सादर केले जातात. व बघा तुम्ही भाला असो तलवार असो या ठिकाणी श्रीराम पथक कसे सादर करत आहेत. तर आपले सह्याद्री दुर्ग सेवक त्यांना साथ देत आहेत. तर बघा तुम्ही हे लहान लहान मुले पण कसे आपले प्रात्यक्षिक खेळ सादर करत आहेत. बघा तुम्ही एवढ्या उन्हातानामध्ये पण श्रीराम पथक कसे प्रात्यक्षिक खेळ सादर करत आहेत. आपले सह्याद्री दुर्ग सेवक पण त्यांना साथ देत आहेत. तर बघा तुम्ही हे बघा ऊन असो वारा असो श्रीराम पथक प्रत्येक ठिकाणी प्रात्यक्षिक खेळ सादर करत असतात. बघा तुम्ही आपले संस्थापक सर पण त्यांना दाद देत आहेत साथ देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम जय हनुमान असाच गजर मोठमोठ्याने देण्यात आला. तर बघा तुम्ही असेच खेळ सादर करत असतात. तर चला पुढे. बघा तुम्ही सह्याद्री दुर्ग सेवक त्यांना साथ देत आहेत. बघा उन्हातानामध्ये बघा तुम्ही असेच प्रात्यक्षिक खेळ ते आपल्या समोर सह्याद्री दुर्ग सेवकांसमोर तसेच कांक्राळे गावातील सर्व ग्रामस्थांसमोर सादर करत आहेत. हे बघा बघा तुम्ही श्रीराम पथकांचे सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत तसेच खूप खूप आभार. तसेच या ठिकाणी आता उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत पण होणार आहे. तर चला आपण कसे पुढील मान्यवर तसेच आपले श्रमिक सर पण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे पण आपण मनोगत ऐकणार आहोत. तर चला आपले भव्य दिव्य सोहळा साजरे झाल्यानंतर व तसे प्रात्यक्षिक खेळ सादर केल्यानंतर याच ठिकाणी आपले मान्यवर काही मनोगत व्यक्त करणार आहेत. तर चला आपण आता पुढे बघू कसे आपले मान्यवर कसे मनोगत व्यक्त करणार आहेत. तसेच आपले श्रीराम पथक पण आपल्याला कसे प्रात्यक्षिक खेळ कसे आपल्या समोर सादर केलेले आहेत. तुम्ही बघा असेच श्रीराम पथक खेळ मोठ्या उत्साहाने सादर करत आहेत. तर चला आणि परिस्थितीची तमा न करता या ध्येयवेड्या दुर्गसेवकांनी केलेल्या मेहनतीचे आज चीज झाले आहे. आज किल्ल्यावरील मारुतीराया प्रसन्न दिसत आहे. अनेक वर्षापासून त्याला मिळत असणारी उपेक्षितता संपुष्टात आली आहे. ही दुर्लक्षितपणाची खंत सह्याद्रीने दूर केली आहे. साहजिकच हा सोहळा आगामी पिढ्यांसाठी देखील प्रेरणादायी ठरेल असा माझा विश्वास आहे. सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी अपार कष्ट करून आपापले योगदान देऊन हे कार्य तडीस नेले. त्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले.
महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचा सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम प्रेरणादायी असून त्याचाच एक भाग म्हणून मालेगाव परिसरातील कंकराळा किल्ल्यावरील मारुती मंदिराचा हा जीर्णोद्धार सोहळा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने यशस्वी होत आहे. म्हणून घरी राहून आराम करण्याचा डॉक्टरांनी सल्ला सुद्धा दिला होता. मात्र आजच्या सोहळ्याची तारीख ठरलेली होती. आमच्या दुर्गसेवकांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी आपण न विसरता येथे आलात त्याचा मला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे व प्रतिमेचे पण पूजन करण्यात आले. तसे तुम्ही बघा व्हिडिओमध्ये मान्यवर उपस्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करत आहेत. तसेच सरपंच कंकराळे गावातील ग्रामस्थ पण या ठिकाणी उपस्थित होते. तसेच आपले सह्याद्रीचे संस्थापक श्री श्रमिक सर पण या ठिकाणी उपस्थित होते. बघा तुम्ही बघा तसेच सह्याद्रीचे संस्थापक यांनी पण प्रतिमेचे पूजन केले. तसेच बघा श्री श्रमिक सर यांनी पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच पुढे छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. मग हनुमान मंदिराचं उद्घाटन आज इथे झालेलं आहे आणि आपण सगळे इथे इतक्या जास्तीत जास्त संख्येने आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि इथे कंकराळा किल्ल्यावरती जे हनुमान मंदिर उद्ध्वस्त होतं त्या मंदिराचं आपण सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानने पुनर्बांधणी केलेली आहे आणि यासाठी अशाच सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था कायम कार्य करत असते. आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान ही अशी एक संस्था आहे जी गडकिल्ल्यांची कार्य करतेच पण त्याचबरोबर जे बुरुज ढासळले त्यांना सुद्धा नीटपणे बांधणे, जे तोफा खाली पडल्या तर तोफांना वरती त्यांच्या जागेवरती नेऊन ठेवणे आणि दरवाजे बसवणे यांसारखे कामं सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान करत असते. आणि म्हणूनच मी एक राजमुद्रा बोलते. प्रतिपचंद लेखेत्व वर्धिष्णु विष्णु वंदिता शहासुरो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते. धन्यवाद. ते 1.5 वर्ष कंकराळा किल्ल्यावरती या दगदगत्या उन्हामध्ये जाऊन त्या मारुती रायाचं मंदिर उभं केलं. सोपं नाहीये. त्या पायथ्याशी वाळू गाळायची, वाळूवरती न्यायची, सिमेंट वरती न्यायचं, दगड वरती न्यायचं आणि अवघ्या 1.5 वर्षामध्ये 15 महिन्यामध्येच वाटतं 15 महिन्यामध्येच हे आमच्या मारुती राया जो शक्तीचा वरदान आम्हाला दिलेलं आहे त्याने जे अगदी संकट मोचन आमचे मारुती राया यांचं मंदिर तुम्ही उभं केलं. तुम्हाला सगळ्यांना साष्टांग नमस्कार. बरोबर नाशिक विभाग आहे त्याच्या वतीने सुद्धा दर रविवारी हरिहर किल्ल्याचा जो एक अदृश्य अशी वास्तू आहे जे गेल्या 350 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या भूमीला इतिहासाला माहित नाही अशी एक अद्भुत वास्तू त्यांच्या कष्टात नाही येत्या काही महिन्यामध्ये आपल्या समोर या संबंध हिंदुस्थान समोर निर्माण होईल आणि खऱ्या अर्थानं दुर्ग अभ्यासकांना दुर्गप्रेमींना एक नवी पर्वणी त्या कार्यक्रमाच्या त्यांच्या कष्टाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल असा एक आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा पूर्ण व्हिडिओ बघितलाच असेल. आपले सह्याद्री दुर्गसेवकांनी अपाट कष्ट करून संकटमोचन हनुमान मंदिरात कसे उभे केले ते बघितल्यास नक्की चॅनल सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय शंभूराज.